वैविध्यामध्ये एकता, नाविन्यामध्ये सुंदरता. तानाबाना गुंफत स्वामिनी गो फिणते नात्यांचा. श्रोते हो नमस्कार. साड्यांची महाराणी स्वामिनीच्या यूट्यूबच्या या नव्या कॅलेंडर मालिकेत आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मंडळी, दरवर्षी आपण वेगवेगळ्या विषयांवर स्वामिनीचं कॅलेंडर करत असतो. यावर्षी आपण भारतातल्या 12 राज्यांमधील साड्यांच्या निर्मितीबद्दल जाणून घेणार आहोत. तेव्हा लगेचच कुमठेकर रोडवरच्या बिझीलँड बिल्डिंग मधल्या साड्यांची महाराणी स्वामिनीला भेट द्या, साडी खरेदी करा आणि एक कॅलेंडर मोफत मिळवा. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. साहित्य, नृत्य, नाट्य अन संगीत. पश्चिम बंगाल देई देशप्रेमाचं गीत. कॉटन साडी कलकत्त्याची, तर ढाक्याची जमदनी साडी. शांतीपूरची टसर, विष्णुपूरची बालुचारी अन सिल्क साडी. भारतीय परंपरेचं हे अस्सल वैभव आपल्या स्वामिनीमध्ये सहज उपलब्ध. काय हो, बघता बघता आपल्या स्वामिनीचा प्रवास निम्म्याहून अधिक झाला की. हो ना. भारतातील विविध राज्यांच्या साड्यांचा मागोवा घेताना आपल्यासमोर आपला सुजलाम सुफलाम सस्य श्यामलाम असा भारत देश उलगडत जातो. बरं, पण मग आज तुम्ही कुठल्या प्रदेशातल्या साड्यांची माहिती सांगणार आहात? आज मी तुला पश्चिम बंगालमधल्या साड्यांची माहिती सांगणार. सर्वप्रथम आपण माहिती करून घेणार आहोत कोलकाता कॉटन या बंगाली साडीची. आणि बंगाली स्त्रियांची सुद्धा साड्या नेसण्याची एक विशिष्ट पद्धत असते. त्यातून कॉटन साडी म्हणजे विचारूच नका, सोने पे सुहागाच म्हणावं लागेल. भारतासारखा वैविध्यपूर्ण देश हा नैसर्गिकरित्या स्वदेशी हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक प्रदेशाला समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे. बंगाल देखील त्या बाबतीत आघाडीवर आहे. हो, पण या साडीची परंपरा किती जुनी आहे? सांगतो. या साडीचा इतिहास 15व्या शतकापर्यंत जातो. प्राचीन हिंदू संस्कृतीचा प्रभाव घेऊन जन्माला आलेली ही साडी पुढं मुघल आक्रमणातही टिकून राहिली. याचं पूर्ण क्रेडिट आपल्या पश्चिम बंगालमधील पिढ्यानपिढ्या काम करणाऱ्या विणकरांनाच द्यावं लागेल, नाही का? हो तर. आधी मुघल आक्रमकांनी आणि त्यांच्यानंतर ब्रिटिश आक्रमकांनी सत्तेवर आल्यानंतर इथली संस्कृती विविध प्रकारांनी चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु पश्चिम बंगालसारख्या विणकरांनी तिथं सुद्धा चिकाटीनं लढा दिलाय. पण मग या साडीचं वैशिष्ट्य काय? म्हणजे ही कॉटनची साडी आहे इथपर्यंत माहिती आहे, पण पुढं काय? कोलकाता इथं उत्कृष्ट प्रतीचा कापूस तयार होतो. या सर्व सुती साड्या त्याच कापसापासून बनवल्या जातात. आणि या साड्या विणण्याची प्रोसेस आहे काही? सांगतो ना. सर्वप्रथम या कापसापासून अत्यंत मऊ तलम असे धागे निर्माण केले जातात. त्यानंतर त्याचे मलमल सारखे अत्यंत तलम कापड निर्माण केलं जातं आणि या कापडापासून ही साडी तयार होते. कापडाच्या या प्रकारामुळे ही साडी जगभरात प्रसिद्ध आहे ना? बंगाली सुती साडी 2 प्रकारानं तयार होते बरं. ही अशी बारीक मलमलच्या कापसाची साडी आणि नेहमीची साध्या कापसाची साडी असे 2 प्रकार आहेत. आणि रंगांच्या बाबतीत या साड्यांचं काय असतं? आधुनिक काळात जी फिनिशिंगची ट्रीटमेंट वापरली जाते त्यामुळे कापडाची रंग शोषून घेण्याची क्षमता सुधारते आणि धाग्याची ताकदही वाढते. फॅब्रिकचं आकुंचन कमी होतं आणि त्याला रेशमासारखी चमक येते. हे सुती चमकदार फिनिशिंग हेच या साड्यांचं अत्यंत चांगलं वैशिष्ट्य आहे. अच्छा, आणि या साड्यांची डिझाईन्स कशी असतात? सांगतो. या 6वारी साडीला 2 ते 4 इंच जाडीच्या बॉर्डर्स असतात. पदरावर तसंच इतर साडीवर सुद्धा फुलापानांची नक्षी असते आणि त्यामुळेच बंगाली सुती साडी ही खास वैशिष्ट्यांसह झळकत असते. आणि आता पुढची साडी कुठली? आता मी तुला कलकत्त्याची स्पेशालिटी असलेली ढाकाई जमदानी साडी हिच्याबद्दल सांगणार आहे. हो, जमदानी साडीबद्दल तर मी खूप काही ऐकलंय. अर्थात मला नीट याची माहिती नाहीये. सांगतो. बंगाल म्हटलं की आठवते मिठाई, मासे आणि लाल पांढरी साडी. खरं तर बंगाली साड्यांचे प्रकार खूप आहेत. जमदानी, बलुचरी, शांतीपुरी, टसर, ताट, कोरियाल इत्यादी. हो, पण आपल्याला फक्त लाल पांढरी साडी माहिती असते.
जिला बंगालमध्ये लाल पार साडी असं म्हणतात. पण हा पार प्रकार काय आहे? सांगतो ना. लाल पार म्हणजे लाल काठ पदर असलेली पांढरी साडी. साडीच्या काठाला बंगालीमध्ये पार म्हणतात. लाल पार साडी खास लग्नात, दुर्गापूजेला किंवा कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांमध्ये आवर्जून नेसली जाते. बंगालमध्ये या रंगाच्या साडीला सौभाग्याचं आणि पावित्र्याचं प्रतीक मानलं जातं. अच्छा, पण मग इतर रंगांचं काय? असतात ना, इतरही रंग असतात. बंगालमध्ये तयार होणाऱ्या सगळ्या प्रकारच्या साड्यांमध्ये इतर रंगसंगतींबरोबर लाल पांढऱ्या साड्या आवर्जून बनवल्या जातात. म्हणजे जामदानी लाल पार, कोरियल लाल पार वगैरे. आता जामदानी साडीविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया. हो हो, चालेल की. या साडीचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हातमागावर कॉटन किंवा सिल्क किंवा एक धागा कॉटन आणि एक धागा सिल्कचं वापरून ही साडी विणत असताना त्यात जामदानी प्रकारची नक्षी विणली जाते आणि त्यामुळे जामदानी नक्षीकाम असलेल्या या साडीला जामदानी साडी असं म्हणतात. अच्छा, पण मग हिला ढाकाई असंही नाव आहे ना? हो, याच साडीला ढाकाई जामदानी किंवा नुसतं ढाकाई असंही म्हणतात. 500 वर्षांपूर्वीपासून तेव्हाच्या पूर्व बंगालमध्ये ढाकाजवळच्या सोनार गावात या साड्या विणल्या जायच्या. पण मग हे जामदानी नाव आलं कुठून? मुघल साम्राज्यात या साडीला पर्शियन भाषेतलं जामदानी हे नाव मिळालं. अच्छा. जाम म्हणजे फुलं आणि दानी म्हणजे फ्लॉवर पॉट. जामदानी प्रकारच्या नक्षीत सुंदर मुघल नक्षीकामाचा प्रभाव असलेली पानं, फुलं आणि भौमितिक आकार जास्त असतात. अच्छा, असं आहे होय. मग पुढं 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला आणि बांगलादेशातून जामदानी काम करणारे काही विणकर बंगालमध्ये येऊन नादिया जिल्ह्यात फोलिया गावी स्थायिक झाले आणि त्यांनी बंगालमध्ये जामदानी साडी विणायला सुरुवात केली. अगो बाई, चांगलाच लांबचा प्रवास आहे की या साडीचा. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी. स्वामिनी विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. जामदानी साडी थोडी पारदर्शक असते, पण त्या साडीवरची जामदानी नक्षी मात्र पारदर्शक नसते आणि त्यासाठी जाड धागा वापरला जातो. त्यामुळे ती जामदानी नक्षी खूपच उठून दिसते. या विणकरांच्या कौशल्याची दाद द्यावी लागेल. नक्कीच. या साडीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बरं. साडी विणण्यासाठी लागणारे धागे आधीच तांदळाच्या पाण्यात स्टार्च केलेले असतात. हो, पण नक्षीकामासाठीचे धागे मात्र स्टार्च केलेले नसतात. चांगलंच क्लिष्ट काम आहे हे. याची डिझाईन्स पण वेगवेगळ्या पद्धतीनं तयार केली जातात. ग्राफ पेपरवर आधी डिझाईन काढून घेतलं जातं आणि तो कागद उभ्या धाग्यांच्या खाली ठेवला जातो आणि मग त्या डिझाईनप्रमाणे आडवे धागे ओवले जातात. हातमागावर एक जामदानी साडी विणायला नक्षीकामानुसार 1 आठवडा ते 1 वर्षही लागू शकतं. केवढं अवघड काम आहे हे. हो तर. त्यामुळेच हातमागावर विणलेल्या ओरिजिनल जामदानी साड्या जरा महाग असतात. पण या साड्या पिढ्यानपिढ्या टिकतात आणि खास प्रसंगांना नेसलेल्या या साड्या काही आठवणी घेऊन पुढच्या पिढीकडे जातात. आणि त्या मलमल साड्या पण प्रसिद्ध आहेत. हो, ढाकातल्या मलमल साड्या सुद्धा जामदानी नक्षीकामात विणल्या जातात. त्यांना मलमल जामदानी असं म्हणतात. मलमलचा धागा खूप तलम आणि सिल्कसारखा चमकणारा असतो. त्यामुळे त्या साड्या खूपच मऊसूत असतात. मलमलचा धागा उष्ण तापमानात विणता येत नाही. त्यामुळे मलमल जामदानी साड्या फक्त पहाटे विणल्या जातात. अगो बाई, पहाटे? जामदानी साड्यांवरची जामदानी नक्षी साडीच्या उलट्या बाजूनं बघितली तर ती सुलट बाजूच्या नक्षीसारखी दिसते. हो. नक्षीसाठी वापरलेला धागा एका दिशेनं जाऊन परत वळून येतो आणि परत जातो. अशा प्रकारे प्रत्येक नक्षीसाठी एक संद धागा साडीच्या उभ्या आडव्या धाग्यांमध्ये विणलेला असतो. धागे कुठेही कापलेले नसतात. ग्रेट, मस्त. फारच अप्रतिम साडीची माहिती दिली तुम्ही आज. आता पुढची साडी कुठली? आता शांतीपूरच्या टसर सिल्कबद्दल सांगेन.
ग्रेट. टसर सिल्क तर माझी सगळ्यात आवडती साडी आहे. टसर ही पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्याची निर्मिती आहे. टसर साड्या त्यांच्या फुलांच्या आणि पेसली आकृतिबंधांसाठी आणि परिधान करणाऱ्याला एक उमदा लुक देणारा कुरकुरीत पोत यासाठी विशेष मानल्या जातात. या साड्या विविध रंगांमध्ये येतात, विशेषतः ऑफ व्हाईट आणि बेज. पण टसर या नावाचा अर्थ काय? हा एक रेशमाचा प्रकार आहे, ज्याचं नाव टसर, तुषार किंवा तुसूर असं सुद्धा घेतलं जातं. हो. संस्कृतमध्ये याला कोसा रेशीम पण म्हणतात. आणि या रेशीम निर्मितीत भारत हा जगातला 2ऱ्या क्रमांकाचा देश आहे बरं. वा, खूपच छान. भागलपूर, बिहार आणि पश्चिम बंगालच्या मालदा या भागात प्रामुख्यानं हे रेशीम तयार होतं. अत्यंत तलम, रेशमी, चमकदार आणि शक्यतो एकाच रंगाच्या असलेल्या या साड्यांचे काठसुद्धा अत्यंत नाजूक असतात. म्हणूनच शांतीपूरच्या रेशमी साडीला एक विशेष महत्त्व प्राप्त झालंय. अच्छा अच्छा. आता पुढची साडी कुठली सांगणार आहात? यानंतर मी तुला विष्णुपुरीच्या बालुचारी साडीबद्दल सांगणार आहे. पण बालुचारी याचा अर्थ काय हो? बालुचारीचा अर्थ आहे रेशीम किंवा सिल्क. पश्चिम बंगालमध्ये तयार होणारं सिल्क हे अत्यंत दर्जेदार असतं, हे मी तुला सांगितलंच. हो हो. पण मग या साड्यांमध्ये वेगळेपणा काय आहे? या साड्यांचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्यावरती विणलं जाणारं डिझाईन. बालुचारी साड्या हिंदू पौराणिक दृश्य, निसर्ग, लोककथा, दंतकथा, ऐतिहासिक घटना आणि अमूर्त रचनांचं वर्णन करतात. ते देव, नायक, निसर्ग घटक, प्रेमकथा, लढाया आणि समकालीन नमुने दाखवतात. वा, खूपच छान. पण आजही आपल्याला ते पारंपरिक वैशिष्ट्य दिसतं का? हो तर. आज वापरल्या जाणाऱ्या विणण्याच्या पद्धतीमध्ये फारसा फरक नसला तरी नमुने विणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धाग्यांच्या आधारे बालुचारीचं विस्तृत वर्गीकरण केलं जाऊ शकतं. आणि अजून काय वैशिष्ट्य आहेत या साड्यांची? सर्वात सोप्या बालुचारीमध्ये संपूर्ण नमुना विणण्यासाठी एकाच रंगात रेशम धागे असतात. बालुचारीमध्ये मीनाकारी पण केली जाते बरं. हो. या बालुचारीमध्ये आकर्षक मीनाकारी कामासह 2 किंवा अधिक रंगांचे धागे असतात, जे नमुने आणखीन उजळवतात. खूपच नाजूक काम असणार हे. हो तर. शिवाय स्वर्णाचारी म्हणजे सोन्यातील बालुचारी. हो. त्या सोन्यानं किंवा चांदीच्या रंगाच्या धाग्यानं विणलेल्या असतात. त्यांना झरी असंही म्हणतात. ग्रेट. काय सुंदर साड्या आहेत पश्चिम बंगालमधल्या. हो, पण त्यासाठी आता तुम्हाला पश्चिम बंगालची ट्रिप काढायची गरज नाही. या सगळ्या साड्या भरपूर व्हरायटीसह पुण्यातल्या कुमठेकर रोडवरील बिझीलँड बिल्डिंगमध्ये असलेल्या साड्यांची महाराणी स्वामिनी या वस्त्रदालनात उपलब्ध आहेत. हो, आणि त्या साड्यांची नीट माहिती देणारे तज्ज्ञ सेल्समन सुद्धा तिथे उपलब्ध आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधल्या सर्व साड्यांच्या खरेदीचा आनंद तुम्ही स्वामिनीमध्ये लुटू शकता. तेव्हा आजच्या आजच स्वामिनीला भेट द्या. आमचा पत्ता आहे स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. लेखक प्रताप देशमुख. निवेदन सुनेत्रा मंकणी, डॉक्टर अमित त्रिभुवन. निर्मिती रविराज पब्लिसिटी प्रायव्हेट लिमिटेड. ध्वनिमुद्रण व्हायब्रेनिया द स्टुडिओ प्रायव्हेट लिमिटेड. ध्वनिमुद्रक अजिंक्य पुरंदरे. निर्मिती संयोजन शेखर काळे. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी, स्वामिनी, स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.